नमस्कार. आज मी बनवणार आहे चिकन मसाला. त्यासाठी आपल्याला लागणार आहे चिकन, 2 चमचे अद्रक लसूणची पेस्ट, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा गरम मसाला पावडर, कलरसाठी 2 चमचे लाल मिरची पावडर, थोडासा चाट मसाला, 2 चमचे दही, थोडीशी कसुरी मेथी भाजून घेतलेली आहे आणि 2 चमचे लाल मिरची पावडर. आणि आपल्याला लागणार आहे यासाठी अर्धा लिंबू. कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे. आता त्यामध्ये मी 2-3 तेजपत्ते, 2 दालचिनी, 2 लवंग, 2 मिरी आणि 1 स्टारफूल टाकून त्याच्यामध्ये आता मी कांदा घालणार आहे. 3-4 कांदे मी बारीक कापून ठेवलेले होते. आता ते मी त्यामध्ये टाकलेले आहे. आता हे कांदे आपल्याला तेलामध्ये चांगले लाल करायचे आहेत. कांदा तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे. कांद्याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे. गॅसची फ्लेम आपण मोठीच ठेवलेली आहे. आता हा कांदा लाल झाला आहे. चिकनमध्ये मी सर्व जे साहित्य आहे ते सर्व टाकून चिकनमध्ये मिक्स करून ठेवलेलं होतं. आता हे चिकन आपल्याला या कांद्यामध्ये टाकायचं आहे. आता हे चिकन आपल्याला चांगले हलवून घ्यायचं आहे. कांद्याबरोबर हे चिकन आपल्याला 5 मिनिटे परतत राहायचं आहे. आता मी याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालणार आहे. चिकनमध्ये आपल्याला 2 टमाटे सुद्धा लागणार आहेत. 2 टमाटे मी बारीक चिरून ठेवलेले आहे. आता याच्यामध्ये आपण बारीक चिरून ठेवलेले टमाटे घालणार आहोत.
आणि मंद गॅसवर आता हे 5-7 मिनिटे चिकन शिजू द्यायचं आहे. तर 5-7 मिनिटं झालेली आहेत. एक कांदा फ्राय करून मी थोडा मिक्सरमध्ये क्रश करून ठेवला आहे, तो आता वरून टाकायचा आहे. कोथिंबीर टाकायची आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे. चिकनमध्ये सुद्धा मीठ लावलेलं होतं. आता चवीप्रमाणे आपल्याला थोडंसं मीठ टाकून थोडंसं चिकन हलवून 2 मिनिटे मंद गॅसवर परत हे चिकन होऊ द्यायचं आहे. तर 2 मिनिटं झालेली आहेत. चिकन आपलं तयार झालेलं आहे. आता हे काढून घ्यायचं आहे आपल्याला एका प्लेटमध्ये. हे चिकन तुम्ही भाताबरोबर चपातीबरोबर सुद्धा खाऊ शकता. हे जास्त पातळही नाही, जास्त घट्टही नाही. आता याच्यावर आपण थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत. आपला चिकन मसाला तयार आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.